CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला। शाळेत GS आणि LR पदासाठी निवडणुका झाल्या। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल ॲपचा वापर करून प्रत्यक्ष बॅलेट आणि कंट्रोल युनिटची निर्मिती करण्यात आली। झोनल अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस, स्वयंसेवक अशा विविध भूमिकेत विद्यार्थी होते। अत्यंत नियोजनबद्ध आणि हुबेहूब प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणेच या निवडणुका झाल्या। गेल्या 8 दिवसांपासून या निवडणुकींचा कार्यक्रम सुरू होता। उमेदवारी अर्ज भरणे, माघारी घेणे, चिन्हांचे वाटप, प्रचार अशा सर्वच प्रक्रिया यावेळी राबवण्यात आल्या। त्यामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला। त्यामुळे सर्वच विद्यार्थी आनंदित होते। पोलीस झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। त्या बंदोबस्तात संध्याकाळी निकाल जाहीर झाला। निकालानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला। महसूल तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी भेट देत या उपक्रमाचं कौतुक केलं। प्रतिनिधी इम्रान मुल्ला यांच्याकडून। नमस्कार, माझे नाव अमोल जयवंत पांढरे। मी इयत्ता 10वी ब चा विद्यार्थी। मी GS या पदासाठी उभा राहिलेलो आहे। 3 दिवस झाले आमच्या शाळेत मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे व 2 दिवस आम्ही प्रचार केला आणि बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आम्हाला यातून समजले। मला माहीत होते की मतदानाचा हक्क मिळतो, तर आमच्या शाळेने आम्हाला शाळेच्या वयातच आम्हाला मतदानाचा हक्क मिळवून दिला, तरी मी शाळेचे आभार मानतो। धन्यवाद। आज आमच्या आश्रमशाळेमध्ये GS आणि LR ची निवडणुका झाल्या व त्यामध्ये आमचं काम होतं पोलीस म्हणून आम्ही शाळेची शिस्त, परत त्यांना वळीतून सोडणे, मुलांना शिस्त कशी लावावी हे सांगणे आणि परत पोलिसांचं काम कसं असतं हे आम्हाला आज कळालं। यातून शाळेत आज मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। त्या मतदान प्रक्रियेत आम्ही पोलीस म्हणून आम्ही काम केले। आम्हाला कळालं की पोलीस काका हे एवढे कष्ट करून पोलीस आपल्यासाठी काम करतात, त्यासाठी आम्हाला हे अनुभवले। केंद्रप्रमुख साखराळे आज सद्गुरू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला भेट दिली। या ठिकाणी लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान कक्ष उभा राहून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। त्यामध्ये बॅलेट पेपर, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट यांचा वापर करून प्रत्यक्ष मुलांनी या ठिकाणी मतदान करण्यात आले। मतदान प्रक्रिया राबवल्यामुळे मुलांना यातून प्रेरणा मिळाली आणि हे हा स्तुत्य उपक्रम आहे। संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या शाळांना धन्यवाद देतो।